प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। फिर एक बार आज के इस समय के लिए, इस खुशी के मौके के लिए हम परमेश्वर को धन्यवाद देते हैं। पुन्हा एकदा या आनंदाच्या समयासाठी आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो, क्योंकि आज का विशेष दिन है। आणि कारण की आजचा जो दिवस आहे तो विशेष दिवस आहे, क्योंकि आज हमारे चर्च को पूरे 10 साल पूरे हुए हैं। कारण आज आमच्या चर्चला पूर्ण 10 वर्ष पूर्ण झाले आहे। और ये जो समय है, ये खुशी का मौका है। प्रभु ने 10 साल तक हमारा सहायता की, हमारी हिफाजत की, और एक 11वें साल में प्रभु हमें ले जा रहा है। आणि खरोखर हा समय आहे, 10 वर्षापर्यंत परमेश्वराने आम्हाला सांभाळलं, आमची काळजी घेतली, आणि 11व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण करत आहोत। इसलिए इस खुशी के मौके पर आज चर्च का बर्थडे है, इसलिए हम सब सच्चे दिल से प्रभु के दास होने के नाते पूरे चर्च और चर्च की सारी कलीसिया, जो भी हमारे ब्रांच चर्च है, सबको हम इस खुशी के दिन की शुभकामना देते हैं। आणि आजचा जो दिवस आहे, आमचे जेवढे ब्रांच आहेत, ब्रांच चर्च, ते सर्वांना आम्ही चर्चच्या वाढदिवसाची शुभेच्छा देतो। तो हम परमेश्वर को धन्यवाद देते हैं। या आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया। सचमुच परमेश्वर महान है, और प्रभु ने हमें किस तरह से आशीषित किया है, और वो आशीष देने वाला परमेश्वर है। आणि खरोखर परमेश्वर महान आहे, आणि कशा प्रकारे त्याने आम्हाला आशीर्वाद दिला आहे ते आपण आज सांगा आहोत। तो हम परमेश्वर को धन्यवाद देते हैं। तर आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया। आज का हमारा विषय है, आणि आजचा आमचा जो विषय आहे, आशीष देने वाला परमेश्वर। आशीष देणारा। आज का जो सब्जेक्ट है, आशीष देने वाला परमेश्वर। आणि आजचा जो विषय आहे तो म्हणजे आशीर्वाद देणारा परमेश्वर। और हमारा और आपका परमेश्वर आशीष देने वाला परमेश्वर आणि है। तुमचा आणि आमचा परमेश्वर जो आहे तो आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे। वो इब्राहिम, इसहाक और याकूब का परमेश्वर है। आणि तो अब्राहम, इसहाक आणि याकूब यांचा परमेश्वर आहे। फिर से दोहराता हूँ, अब्राहम, इसहाक और याकूब का परमेश्वर हमारा परमेश्वर है। अब्राहम, इसहाक आणि याकूबचा परमेश्वर तो आमचा परमेश्वर आहे। और आज का सब्जेक्ट भी वही है आणि आजचा जो विषय आहे तो पण तेच आहे, परमेश्वर हमें आशीष देता है। परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देतो, या आशीष देने वाला परमेश्वर। की आशीर्वाद देणारा परमेश्वर। हम देखते हैं कि परमेश्वर ने मनुष्य को बनाया, आम्ही पाहतो की परमेश्वराने मनुष्याला बनवलं, और परमेश्वर की ये इच्छा है कि वो हमें आशीष दे। आणि परमेश्वराची ही इच्छा आहे की त्याने आम्हाला आशीर्वाद द्यावा। इसलिए परमेश्वर के वचन में कहा है, आणि यासाठी परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, मैं तुझे आशीष देने वाला प्रभु हूँ। मी तुला आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे। परमेश्वर ने हर एक उसके दास से यही अभिवचन दिया है, परमेश्वराने त्याच्या प्रत्येक दासाला हाच अभिवचन दिला आहे कि मैं तुझे आशीष करने वाला परमेश्वर, की मी तुला आशीर्वाद देणारा असा परमेश्वर आहे, और भरपूरी की आशीष, आणि भरपुरीचा आशीर्वाद देणारा परमेश्वर। सबसे पहले उसने आदम और हवा को बनाया, सर्वात पहिलं त्याने आदम आणि हवेला बनवलं, और परमेश्वर ने उनसे कहा, आणि परमेश्वराने त्यांना सांगितलं, आशीषित हो जाओ, आशीर्वादित व्हा, पृथ्वी पर भर जाओ, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका, फलद्रूप हो जाओ। बहुगुणित व्हा। ये परमेश्वर ने उनको आशीष दी। आणि हे परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला। फिर हम नोहा के समय में भी प्रभु की आशीष को देखते हैं। आणि आपण नोहाच्या समयामध्ये देखील परमेश्वराच्या आशीर्वादाला पाहू शकतो। ये जो नोहा की जो सृष्टि थी, ये दूसरी सृष्टि थी, आणि ही जी नोहाची जी सृष्टी होती ती दुसरी सृष्टी अशी होती, क्योंकि पहली सारी सृष्टि को जल प्रलय में परमेश्वर ने नष्ट कर दिया। कारण की जी पहिली सृष्टी होती ती सर्व परमेश्वराने जल प्रलयाने नष्ट केली। अब नोहा और उसका परिवार वहां पर था, आणि आता नोहा आणि त्याचं परिवार त्या ठिकाणी होतं। एक केवल धर्मी परिवार, ते फक्त एक धार्मिक परिवार और होता, हमेशा परमेश्वर धर्मी जन को आशीष देता है। आणि परमेश्वर नेहमी धार्मिक लोकांना आशीर्वाद देतो। यहाँ पर भी परमेश्वर ने नोहा से यही आशीष दोहराई, आणि या ठिकाणी पण परमेश्वराने हेच आशीर्वाद त्यांना कंटिन्यू केलं, और प्रभु ने कहा, फलद्रूप हो जाओ, आणि परमेश्वराने त्या ठिकाणी त्यांना म्हटलं की फलद्रूप व्हा, पृथ्वी पर भर जाओ, पृथ्वी व्यापून टाका, आशीषित हो जाओ। आशीर्वादित व्हा। ये आपका और मेरा परमेश्वर है। आणि हा तुमचा आणि माझा परमेश्वर फिर आहे। परमेश्वर इब्राहिम से भी यही बात कहता आणि है, परमेश्वर अब्राहमाला देखील हेच सांगतो, और इब्राहिम से भी परमेश्वर ने यही बात की, आणि अब्राहमाला देखील परमेश्वराने हीच बात केली, और यही दोहराया कि पृथ्वी पर आशीष प्राप्त हो जाओ, आणि अब्राहमाला देखील हेच सांगितलं की पृथ्वीवर तू आशीर्वादित हो, और इस पृथ्वी के आशीष प्राप्त करो, आणि या पृथ्वीवरती जेवढे आशीर्वाद आहे ते तू प्राप्त कर। क्योंकि हमारा परमेश्वर
आशीष देने वाला परमेश्वर, कारण की आमचा जो परमेश्वर आहे तो आशीर्वाद देणारा असा परमेश्वर आहे. और उसे ये खुशी होती कि हम आशीष प्राप्त करें, आणि त्याला आनंद होतो जेव्हा आम्ही आशीर्वाद प्राप्त करतो. और उसकी यही खुशी है हमें आशीषित करने की. आणि त्याचा हाच आनंद आहे की आम्हाला त्याने आशीर्वादित करावं. इसलिए आदम और हवा को उसने भरपूरी की आशीष दी. आणि ह्याच करता आदाम आणि हवेला त्याने भरपुरीने आशीर्वाद दिला. वो आशीष तो देता है लेकिन भरपूरी की आशीष देता तो आशीर्वाद तर देतोच, परंतु भरपुरीचा आशीर्वाद तो है. देतो. योना 10:10 में लिखा है योहान 10:10 मध्ये लिहिलं आहे. कि वहां पर लिखा है शुरुआत में चोर आता है नाश और घात और चोरी करने के लिए, आणि त्या ठिकाणी लिहिलं आहे चोर येतो केवळ चोरी, नाश व घात करण्यासाठी. लेकिन नीचे के वचन में लिखा है परमेश्वर कहता है मैं आता हूँ आशीष देने के लिए और भरपूरी की आशीष देने के लिए. परंतु खालील वचनामध्ये लिहिलेलं आहे की परंतु मी येतो आशीर्वाद देण्यासाठी आणि भरपूर आशीर्वाद देण्यासाठी. Abundant blessing, अबंडंट भरपुरीचा आशीर्वाद देण्यासाठी. भरपूरी की आशीष परमेश्वर देना चाहता है. भरपुरीचा आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला देऊ इच्छितो. इसलिए हम जिस तरह से प्रभु के इन जनों को प्रभु ने आशीषित किया, आणि आपण आज पाहणार आहोत की कशा परमेश्वराच्या सेवकाला देवाने आशीर्वादित केलं. क्यों इब्राहिम का परमेश्वर, इसहाक का परमेश्वर, याकूब का परमेश्वर उसके नाम से उसे पुकारा गया. का परमेश्वराने अब्राहमाचा परमेश्वर, इसाकाचा परमेश्वर, याकोबाचा परमेश्वर हे त्यांना म्हटलं. इस नाम से उसे कब और कैसे पुकारा गया, या नावामध्ये त्यांना कुठे आणि कसं बोलावलं गेलं और परमेश्वर को इस नाम से जाना गया, इसके बारे में हम देखेंगे. आणि परमेश्वराला या नावाने त्याची ओळख झाली आपण पाहूया. मूसा जब फिरौन के पास जाने के लिए परमेश्वर उसको कहता है, आणि जेव्हा मोशे देव त्याला सांगतो की त्याने फारोकडे जावं, और वो कहता है प्रभु मैं जाऊं तो किस नाम से जाऊं. आणि मोशे त्या ठिकाणी परमेश्वरला म्हणतो की परमेश्वर मी जाऊ पण कोणत्या तोंडाने जाऊ. और मैं फिरौन से क्या कहूं, कौन सा परमेश्वर, तेरा नाम क्या है. आणि मोशे त्या ठिकाणी म्हणतो की देवा मी कोणत्या तोंडाने जाऊ, मी काय नाव घेऊ, तुझं नाव काय आहे. और मैं फिरौन से किस नाम से कहूं कि तू, तेरा नाम क्या है. आणि मी फारोला कोणत्या नावाने सांगू की तुझं नाव काय आहे. तब परमेश्वर उसे कहता है तेव्हा परमेश्वर त्याला म्हणतो मैं जो हूं वो हूं. मी जो आहे तो आहे. फिर बाद में कहता है मैं इब्राहिम, इसहाक और याकूब का परमेश्वर, इस नाम से उसे कहे. आणि मग त्यानंतर परमेश्वर म्हणतो तू त्याला सांग मी अब्राहम, इसाक आणि याकोब यांचा परमेश्वर आहे. और वही परमेश्वर मैं तुझसे बात करता हूं. आणि तोच परमेश्वर मी आज तुझ्याशी बोलत आहे. तो हम देखते हैं इन तमाम वचनों के अंदर प्रभु ने उसके नाम को प्रकट किया है. आणि आम्ही पाहतो की या वचनाद्वारे परमेश्वराने त्याच्या नावाला प्रगट केलेलं आहे. आपका और मेरा प्रभु भरपूरी का परमेश्वर, तुमचा आणि माझा परमेश्वर हा भरपुरीचा परमेश्वर आहे. जो धर्मी जन उसकी आज्ञा का पालन करता है, आणि जो धार्मिक, जो नीतिमान आहे त्याच्या धर्माचं तो आचरण करतो, तो प्रभु उसको आशीष करता है. आणि परमेश्वर त्याला आशीर्वादित प्रभु करतो. के वचन में व्यवस्था विवरण 28 और 2 में कहा है, आणि परमेश्वराने अनुवाद 28 मध्ये म्हटलेला आहे. 28:2 और 28 का 2 में कहा है. अनुवाद याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये म्हटलेला आहे. 28 का 2, 28 अनुवाद अध्याय, याचा दुसरा अध्याय 28 अध्याय दूसरे पद में कहा है. 28 अध्यायाच्या दुसऱ्या वचनामध्ये लिहिलेला आहे. माझ्याकडे लक्ष देणं. पढ़ना नहीं. हम उसमें देखते हैं आणि आपण त्याच्यामध्ये पाहतो कि परमेश्वर ने कहा कि मेरी आज्ञा का पालन कर. आणि परमेश्वराने त्या ठिकाणी म्हटलं आहे की माझ्या आज्ञेचं तू पालन कर. जब मेरी आज्ञा का तू पालन करेगा तो ये आशीष तुझे प्राप्त होगी. जेव्हा तू माझ्या आज्ञेचं पालन करशील तेव्हा हे सर्व आशीर्वाद तुला प्राप्त होतील. फिर उसके बाद परमेश्वर मत्ती 6:33 में कहते हैं, आणि त्यानंतर परमेश्वर मत्ते 6 अध्याय 33 वचनामध्ये म्हणतो, पहले धर्म राज्य माने नीतिमत्व, परमेश्वर के राज्य के खोजी बनो तो ये तमाम आशीषें आपको प्राप्त होगी. पहिलं सर्वात पहिलं तुम्ही नीतिमत्वासाठी झटा, म्हणजे हे सर्व आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. फिलिप्पी 4:19 में कहा है, फिलिप्पेकरास 4 अध्याय याचा 19 वचनामध्ये लिहिला आहे, परमेश्वर प्रभु यीशु मसीह में स्वर्ग की और इस दुनिया की सब आशीषें हमें देने के लिए सामर्थ्य है. परमेश्वराच्या नावामध्ये या जगामध्ये जेवढे काही आशीर्वाद आहे त्या नावामध्ये ते सामर्थ्य आहे ते देण्यासाठी. वो सब आशीषें प्रभु की सामर्थ्य हमें देने के लिए वो सामर्थ्य है. आणि ते सर्व आशीर्वाद परमेश्वराच्या नावामध्ये देण्यासाठी ते सामर्थ्य आहे. इसलिए आपका और मेरा प्रभु भरपूरी का परमेश्वर, आणि त्यासाठी तुमचा आणि माझा परमेश्वर भरपुरीचा आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. तो हम सबसे पहले इब्राहिम के बारे में देखेंगे. आणि सर्वात पहिलं आपण अब्राहमाबद्दल पाहणार आहोत. उत्पत्ति उसका 12वें अध्याय में परमेश्वर कहता है, आपण पाहूया उत्पत्ती याचा 12वा अध्याय
और एक से कुछ वचन में हम पढ़ेंगे आणि- तो वहां पर लिखा है, एक से एक तर काही वचन आपण वाचणार आहोत तो वहां पर परमेश्वर इब्राहिम को कुछ अभिवचन देता है। आणि त्या ठिकाणी परमेश्वर अब्रामाला काही अभिवचन देतो. तो परमेश्वर अब्राहिम से कहता है, परमेश्वर अब्रामाला म्हणतो मैं जो कहता हूँ उसकी उस आज्ञा का पालन तू कर। आणि मी जे म्हणतो त्याची आज्ञाचं पालन तू कर. हम उसके एक से कुछ वचन को पढ़ेंगे, आणि आपण त्याच्या एक ते काही वचनाला पाहणार आहोत. हमारे लिए ब्रदर पढ़ेंगे। परमेश्वराने अब्रामास सांगितलं, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपले बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चित्तील त्याचे मी अभिष्ट करीन. तुझे जे अनिष्ट चित्तील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. ओके, थैंक यू। अब यहाँ पर हम देखते हैं, आणि या ठिकाणी आपण पाहतो परमेश्वर ने इब्राहिम से कहा, परमेश्वराने अब्रामाला सांगितलं, हे इब्राहिम, हे अब्रामा, तू धर्मी इंसान है, तू धार्मिक मनुष्य आहे. मैंने तुझे जान लिया। मी तुला ओळखला आहे. क्योंकि इब्राहिम की पार्श्वभूमि माने उसका इतिहास, पारिवारिक इतिहास को अगर देखा जाए जर आपण अब्रामाचा इतिहास जर पाहिला तो उसका पिता तेरह जो था वो एक मूर्ति बनाने वाला एक कारागिर था, आणि त्याचे पिता जे 13 होते ते एक मूर्ती बनवणारे कारागीर होते. और उनके पास एक मूर्ति का बड़ा कारखाना था। आणि त्यांच्या जवळ मूर्ती बनवण्याचा मोठा कारखाना होता. उस समय के सारे गॉड्स माने देव देवता की मूर्ति उनके यहाँ बनाई जाती थी। आणि त्या समयी सर्व देवांची मूर्ती त्या ठिकाणी बनवले जात असे. उस समय के जो ईश्वर है उनकी तमाम मूर्तियां उनके यहाँ बनाई जाती आणि त्या समयाचे जे देव होते ते सर्व मूर्त्या त्या ठिकाणी बनवत जात असत. और वो लोग बेचते थे। आणि ते लोक ते विकायचे. और इब्राहिम भी अपने पिता के इस काम में उनका हाथ बटाता था। आणि अब्राम देखील त्याच्या वडिलांना हात लावत होता त्या कामासाठी. और ये इस तरह से उनका परिवार चलता। आणि ह्या सारखं ते परिवार ते चालत होतं. वे लोग एक धनवान परिवार से थे। आणि ते लोक खूप श्रीमंत परिवार होते. उनके पास कोई भी धन संपत्ति की कमी नहीं थी। आणि त्यांच्या जवळ कुठलीही धन संपत्तीची कमी नव्हती. उनके पास दास दासियां, ऊंट और बकरियां, जो है भेड़ बकरियां सबकी आणि- भरपूरी थी। त्यांच्या जवळ दास दासिया बकऱ्या सर्व काही बैल सर्व काही त्यांच्या जवळ होते. और भेड़ बकरियों की कोई कमी घटी नहीं थी। आणि शेडे मेंढे देखील त्यांच्या जवळ होते. और इस तरह से वे एक धनवान और संपन्न परिवार से। आणि या प्रकारे ते खूप धनवान आणि संपन्न परिवारापासून होते. लेकिन इब्राहिम सच्चे ईश्वर की खोज में था। परंतु अब्राम हा खरा परमेश्वर कोण आहे त्याच्या शोधात होता. वो जानता था कि इन मूर्तों में सच्चा परमेश्वर वास नहीं करता। आणि अब्रामाला माहिती होतं की मूर्तीमध्ये खरा परमेश्वर वास करत नाही. तो हम लोग ही इन मूर्तियों को बना रहे तो इसमें परमेश्वर कैसा रहेगा? आणि आपणच ते मूर्ती आपल्या हाताने घडवतो तर ह्याच्यात परमेश्वर कसं काय असू शकतो? वो हमेशा सच्चे परमेश्वर की खोज में रहा। आणि तो नेहमी सत्य परमेश्वराच्या शोधात होता. तो एक दिन एक घटना ऐसे लिखी हुई है आणि एक दिवशी एक घटना अशी लिहिलेली आहे पवित्र शास्त्र में नहीं, लेकिन और भी जो किताबें हैं, इतिहास की किताबें पढ़ने से हमें पता चलता है। पवित्र शास्त्रामध्ये नाही परंतु पुष्कळ अशा इतिहासाचे पुस्तक आहेत त्यामध्ये जेव्हा आपण वाचू तिथे ते लिहिलेले आहे. उस आधार पर मैं आपसे कह रहा हूँ, आणि त्या आधारावर मी तुम्हाला सांगत आहे. एक बार उस अब्राहम के पिता की जो मूर्त का कारखाना था, आणि एक दिवशी जे अब्रामाचे वडील होते त्यांची मूर्ती बनवण्याचा कारखाना होता. इब्राहिम ने बहुत से बार उनसे कहा कि ये परमेश्वर नहीं है, आणि अब्रामाने पुष्कळ वेळा त्यांना सांगितलं की हा परमेश्वर नाहीये. ये तमाम जो मूर्ति ये ईश्वर नहीं है। आणि ही जे पुष्कळ जे मूर्त्या आहेत ते परमेश्वर नाहीये. तो पूरी जो कारखाना था उसके अंदर पूरे ईश्वर की और उस समय के जो गॉड है उनकी मूर्तियां रखी हुई थी। आणि त्या कारखान्यामध्ये पूर्ण ठिकाणी वेगवेगळ्या देवतांची मूर्ती सर्व ते कारखाना भरलं होतं. तो एक दिन इब्राहिम ने क्या सोचा, आणि एक दिवशी अब्रामाने काय विचार केला, तो मैं मेरे पिता को अच्छा लेसन सिखाऊंगा। आणि एक दिवशी अब्रामाने विचार केला की मी माझ्या वडिलांना एक चांगला धडा शिकवेल. यस, और उसने क्या किया, रात को ही सारी मूर्ति तोड़ फोड़ कर दी। आणि त्याने त्या दिवशी ते रात्री काय केलं की जे सर्व मूर्त्या होत्या त्याने तोडून फोडून टाकल्या. एक बड़े से डंडे से, आणि एक मोठा त्यांनी लाकूड घेतलं. और एक बड़ी मूर्त जो थी सबसे बड़ी उसको उसने तोड़ा नहीं, आणि जी सर्वात मोठी मूर्ती होती त्याला त्याने तोडलं नाही, उसको केवल रखा।
आणि फक्त तिलाच ठेवलं. और ये बड़ा डंडा था ना, तो उस मूर्त के हाथ में दे दिया. आणि हे जे मोठं लाकूड होतं ना ते त्या मोठ्या मूर्तीच्या हातामध्ये देऊन टाकलं. जिस डंडे से उसने सारे मूर्ति को तोड़ फोड़ दिया, आणि ज्या लाकडाने त्याने सर्व मूर्त्या तोडून टाकले, वही डंडा उस बड़े मूर्त के हाथ में दे दिया. आणि तेच लाकूड त्या मोठ्या मूर्तीच्या हातामध्ये त्याने ठेवलं. और रात के समय में उस कारखाने का दरवाजा बंद कर दिया आणि रात्रीच्या समयामध्ये त्याने तो दरवाजा बंद करून घेतला और सो गए. आणि तो झोपला. बड़े भोर को उसके पिता उठ गए आणि मोठ्या पहाटे त्याचे वडील उठले और उन्होंने जाकर कारखाना खोला. आणि त्यांनी जाऊन तो कारखाना उघडला. और देखते तो क्या देखते, आणि त्यांनी पाहिलं तर काय पाहतात, सब मूर्ति टूटी हुई है, सर्व मूर्त्या तुटलेल्या आहेत. लेकिन एक मूर्त खड़ी है परंतु एक मोठी मूर्ती उभा आहे और उसके हाथ में डंडा है. आणि त्याच्या हातामध्ये मोठं लाकूड आहे. वो समझ गए कि ये जरूर इब्राहिम का काम हो. आणि त्यांना समजलं की हे नक्की अब्रामाचं काम आहे. तो जाकर वो बोले इब्राहिम को बुला के ले आओ, आणि ते जाऊन म्हटले की अब्रामाला बोलवा, तुरंत मेरे पास ले आओ. त्याला लवकरात लवकर माझ्याकडे घेऊन या. तो जाकर सुबह अब्राहम को लेकर आए आणि ते जाऊन भल्या पहाटे अब्रामाला घेऊन आले. और इब्राहिम उनके सामने खड़ा रहा. आणि अब्राहम त्यांच्या जवळ येऊन उभा राहिला. तो उन्होंने कहा, इब्राहिम ये कैसा हुआ? आणि त्यांनी म्हटलं की अब्राहम हे कसं झालं? हे इब्राहिम तू बता, तू ही जानता है. हे अब्राहम हे कसं झालं हे फक्त तुलाच माहिती आहे. तो उसने कहा, देखो मैं बताऊंगा लेकिन मुझ पर विश्वास करना पड़ेगा. आणि तर अब्राहम त्यांना म्हटला, हे पहा मी तुम्हाला सांगेन परंतु तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवा लागेल. तो उसने कहना शुरू कर दिया. आणि त्याने त्या ठिकाणी तो बोलू लागला. उसने कहा, ठीक है मैं जब बोलूंगा तो मेरे को कुछ नहीं करना. आणि अब्राहम त्यांना म्हटला, हे पहा जेव्हा मी तुम्हाला सांगेन तेव्हा तुम्ही मला काहीच करायचं नाही. तो उस पिता ने कहा, चलो ठीक है कहो. आणि त्याच्या वडिलांनी त्याला म्हटलं की चल ठीक आहे सांग. तो अब्राहम कहने लगा, आणि अब्राहम त्यांना म्हटला, रात को मैं उठ गया तो मैंने कुछ आवाज इस कारखाने के अंदर सुनी. आणि रात्री जेव्हा ते उठला तेव्हा त्याने कारखान्यामध्ये काही आवाज ऐकला. कुछ आवाज आ रही थी, उस कारण मैं उठा था. काही आवाज येत होत्या त्या कारणाने मी उठलो. तो मैं जैसे ही कारखाने के पास आया आणि ज्या प्रकारे मी कारखान्याजवळ गेलो और उसकी जो कुछ जगह थी उसके अंदर से अंदर की ओर झांक कर देख रहा था. आणि तिकडे एक छोटीशी फट होती आणि मी त्या फटेमध्ये आतमध्ये पाहत होतो. तो क्या हुआ, ये जो बड़ी मूर्त है ना, आणि मी काय पाहिलं, ही जी मोठी मूर्ती आहे ना, इसने अपने हाथ में बड़ा डंडा लिया है आणि त्या मोठ्या मूर्तीने त्याच्या हातामध्ये मोठं लाकूड घेतलं आहे. और सारे मूर्ति को तोड़ तोड़ कर चकनाचूर कर दिया. आणि तो सर्व मूर्तींना तोडून त्याने त्याचा भुगा भुगा और ये अकेली खड़ी रही. आणि ही फक्त एकटी उभा राहिली. तो ये मैंने रात को देखा है. आणि ही मी रात्र पाहिलं. अब इनको आ गया गुस्सा. आणि आता ह्यांना आला राग. अरे उसने कहा, अरे इब्राहिम. आणि ते म्हटले, अरे अब्रामा. उसके पिता कह रहे, अरे इब्राहिम. आणि त्याचे वडील म्हणतात, अरे अब्रामा, ये मूर्त को कैसे तोड़ सकती है? आणि ही मूर्ती बाकी मूर्त्यांना कशी तोडू शकते? अरे इसमें तो जान नहीं है, आणि याच्यामध्ये तर जीव देखील नाहीये. ये कैसे तोड़ सकती है? ही कशी तोडू शकते? और तू कहता है इसने उठाकर डंडा उठाकर सबको तोड़ दिया. आणि तू म्हणतो की या मूर्तीने लाकूड उचलला आणि सर्व मूर्तींचा भुगा केला. तब इब्राहिम को मौका मिला. आणि तेव्हा इब्राहिमला संधी मिळाली. उसने कहा, पिताजी मैं कितने दिन से कहता हूँ ये मूर्त है, इनमें कोई जान नहीं है, ईश्वर नहीं हो सकते. आणि अब्रामाने त्यांना सांगितलं की माझे पिताजी मी तुम्हाला किती दिवसापासून सांगत आहे की या मूर्त्यांमध्ये जीव नाहीये. और ना इसमें जान है तो फिर ईश्वर नहीं है ये. बाबा यांच्यामध्ये जर जीव नाहीये तर हे ईश्वर नाहीयेत. फिर अगर मैं आपको कह रहा हूँ कि इस मूर्ति ने सब मूर्तों को तोड़ दिया, आपका विश्वास नहीं बैठ रहा है. जर जेव्हा मी तुम्हाला म्हणत होतो की या मूर्तीने सर्व मूर्त्यांना तोडला आहे, आपका विश्वास नहीं रहा आणि तुमचा विश्वास बसत नव्हता, तो अब मुझे ये बताइए, अगर मैं ये कहता हूँ ये मूर्तों ने जाकर सबको तोड़ दिया है, इस पर आपका विश्वास नहीं है, तो ये मूर्ति अगर तोड़ नहीं सकते तो हमको आशीष भी नहीं दे सकते. आणि जर तुमचा असा विश्वास नाहीये की या मोठ्या मूर्तीने सर्व मूर्त्यांना तोडला आहे, म्हणजे याचाच अर्थ असा देखील होतो की या सर्व मूर्त्या आपल्याला आशीर्वाद देऊ शकत नाही. ये मूर्ति भी कुछ नहीं कर सकती. आणि ही मूर्ती पण काही करू शकत नाही. आप समझ क्यों नहीं ले रहे? आणि तुम्ही समजत का नाही? उस समय से उसके पिता की समझ में आया. आणि त्या समयापासून त्याच्या वडिलांना समजलं ये इन मूर्तों में कोई सामर्थ्य नहीं. आणि या मूर्तींमध्ये कुठल्याही प्रकारचं सामर्थ्य नसतं. ईश्वर एक अलग ईश्वर है आणि परमेश्वर एक वेगळा परमेश्वर आहे. और वो हमें आशीष देने वाला है. आणि तो आम्हाला आशीर्वाद देणारा आहे. उस दिन से ही अब्राहम सच्चे ईश्वर की खोज में था. आणि त्या दिवसापासूनच अब्राहम खऱ्या परमेश्वराच्या शोधामध्ये होता. और एक दिन उस सच्चे ईश्वर ने उसे दर्शन देकर आणि एक दिवशी त्या खऱ्या परमेश्वरने त्याला दर्शन देऊन म्हटले, इब्राहिम
अब्रामा, मैं तुझे आशीष देना चाहता मी तुला आशीर्वाद देऊ इच्छितो. हूँ. देख, मैं जो बताता हूँ, तेरा पितृगृह, मैंने पिता का घर और उस देश और उस लोगों को छोड़कर ऐसे देश में जा जिसे मैं तुझे बताऊंगा. आणि परमेश्वराने अब्रामाला म्हटलं की तू तुझं देश, तुझं राष्ट्र सोडून मी जिथे सांगन त्या ठिकाणी तू जा. अब ये बात परमेश्वर ने उससे कही. आणि हे परमेश्वराने त्याला सांगितलं बस इतना ही कहा. आणि फक्त एवढंच सांगितलं, तू अपना देश, अपना बाप का घर और इन लोगों को छोड़कर मैं जो देश को बताता हूँ वहां चला जा. तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवेन त्या देशात तू जा. अब इब्राहिम ने विश्वास के साथ उस सब को छोड़ दिया. आणि अब्रामाने मोठ्या विश्वासाने विश्वास पकडून ते सर्व काही त्याने सोडून टाकलं. जब तक उसने छोड़ा नहीं, उसे आशीष नहीं मिली. जोपर्यंत त्याने ते सोडलं नव्हतं, धरून बसला होता, तोपर्यंत त्याला आशीर्वाद नव्हता. आपको और मुझको भी कुछ छोड़ना है तो ही आशीष आएगी. तुम्हाला आणि मला देखील काहीतरी सोडायचं आहे, तेव्हाच आशीर्वाद येणार आहे. बिना छोड़े कुछ प्राप्त नहीं होता. काही सोडल्याशिवाय काही आशीर्वाद मिळत नाही. खुद को खाली करे बगैर हमको प्रभु भरता नहीं है. स्वतःला खाली केल्या बगैर आपण भरत नाही. जब तक हम खुद को खाली नहीं कर लेते, जोपर्यंत आम्ही स्वतःला रिकाम करत नाही, तब तक प्रभु हमको नहीं भरता. तोपर्यंत परमेश्वर आम्हाला भरत नाही. इब्राहिम को कुछ छोड़ना पड़ा तो ही कुछ उसे प्राप्त हुआ. अब्रामाला काही सोडावं लागलं, तेव्हाच त्याला काही प्राप्त झालं. और उसने ये तमाम बातें विश्वास से छोड़ी. आणि त्याने ह्या पुष्कळ गोष्टी विश्वासाने सोडल्या. तब तक उसको वो देश और उसके बारे में कुछ नहीं बताया था. तोपर्यंत परमेश्वराने त्या देश आणि कुठल्याही प्रकारे काही त्याला सांगितलं नव्हतं. फिर भी उसने विश्वास के कदम को उठाया आणि तरी देखील त्याने मोठ्या विश्वासाने पाऊल ठेवला और वो आशीषित हुआ. आणि तो आशीर्वादित झाला. कोई उस जगह का एड्रेस उसे नहीं बताया गया था. आणि कुठल्याही प्रकारचा ऍड्रेस त्याला सांगितला नव्हता. जब उसने सारा से कहा, आणि जेव्हा त्याने साराला म्हटलं, उसकी पत्नी से उसने कहा, आणि त्याच्या पत्नीला त्याने म्हटलं, कल हमें बड़े भोर को ऐसे देश में जाना है जो परमेश्वर ने हमको बोला है. उद्या आम्हाला मोठ्या पाठी उठून अशा देशामध्ये जायचं आहे जिकडे परमेश्वरने आम्हाला जायला सांगितलं. सारा ने सब पैकअप कर लिया आणि साराने सर्व काही आवरून ठेवलं होतं. और सुबह निकल गई. आणि मोठ्या पाठी ती निघली. अब जब निकल रही तो उसने कहा, ठीक है, आपको प्रभु ने कहा है, परमेश्वर ने कहा है तो हम जाना है, लेकिन वो एड्रेस तो बताइए कहाँ जाना है. आणि सारा म्हटली की ठीक आहे, परमेश्वराने तुम्हाला सांगितलं आहे, ठीक आहे, परंतु मला ते ऍड्रेस तरी सांगा, कौन सी जगह पर जाना है. कुठल्या जागेमध्ये जायचं आहे. इब्राहिम उसकी ओर देख के कहता है, परमेश्वर ने ये एड्रेस ही नहीं दिया है. आणि अब्राहम त्यांच्या जवळ पाहून म्हणतो की परमेश्वराने ते ऍड्रेस दिला नाही. अब एड्रेस नहीं और जाना कहाँ है. आणि ऍड्रेस नाही आणि जायचंय कुठं. सारा ने अपना हाथ माथे पर मार कर लिया होगा साराने काय केला, आपला हात माथेवरती मारून घेतला और सर पे मार कर कह रहेंगे, कैसा इंसान मेरे पल्लू पड़ा है. आणि तिने डोक्यावरती हात मारून म्हटलं की कसा माणूस माझ्या पदरी पडला आहे. हाँ, इसने इतना सुना लेकिन एड्रेस क्यों नहीं सुना. आणि त्या ठिकाणी तिने म्हटलं की यांनी एवढं ऐकलं पण त्यांनी ऍड्रेस का नाही ऐकलं. परमेश्वर से वो जो पता है वो क्यों नहीं पूछा. आणि परमेश्वराजवळ त्याने ते ऍड्रेस का नाही विचारलं. कौन सा देश है, कोणचं देश आहे, कौन सी जगह है, कोणची जागा आहे, अब जाए तो कहाँ जाए. जायचं तर कुठे अब जायचं. सफर के लिए तो निकले, लेकिन कहाँ निकलने, कहाँ जाना ये भी नहीं पूछा. आता आपण प्रवासासाठी तर निघलेलो आहोत, पण कुठे जायचं हे देखील त्याने विचारलं नाही. इसको तो विश्वास कहते हैं. आणि ह्यालाच तर विश्वास म्हणतात. प्रभु आपका यही विश्वास परखता है. प्रभू तुमचा हाच विश्वास तो प्रभु परखतो. कहता है, उठ मेरे पीछे निकलना है. परमेश्वर म्हणतो उठ माझ्या मागे ये, उठून जायचं आहे. पतरस, याकूब, यूहन्ना से कहा, मेरे पीछे आओ. उन्होंने अपना हाथ का काम छोड़कर यीशु के पीछे चले. पेत्र, याकोब, योहान याने जेव्हा परमेश्वराने त्यांना सांगितलं उठ आणि निघ माझ्या मागे चाल, तेव्हा त्याने सर्व काही सोडलं आणि परमेश्वराच्या मागे ते चालू लागले. आप अपने बारे में सोचते हो या परमेश्वर के बारे में सोचते हो. तुम्ही स्वतःच्या बद्दल विचार करता की परमेश्वराबद्दल विचार करता. प्रभु यही स्वभाव देखते हैं. आणि परमेश्वर हाच स्वभाव पाहतो. इब्राहिम से भी ऐसा ही कहा, आणि अब्रामाला देखील हेच सांगितलं मेरे गेलं, पीछे आ. माझ्या मागे ये. वो निकल गया. आणि तो निघला. जब एलिया और अलीशा के बारे में हम देखते हैं, जेव्हा एलिया आणि अलीशा बद्दल आपण पाहतो, एलिया अलीशा से कहता है, मेरे पीछे आ. एलिया अलीशाला म्हणतो की माझ्या मागे ये. अलीशा तुरंत एलिया के पीछे निकल गया. आणि अलीशा तुरंत एलियाच्या मागे तो निघला. वही क्षण उसने सब कुछ छोड़कर एलिया के पीछे आया. तेच क्षण त्याने सर्व काही सोडलं आणि तो एलियाच्या मागे निघून गेला. आप और हम प्रभु के लिए क्या करते, इसके ऊपर हमारा आशीष है. तुम्ही आणि मी काय करतो ह्याच्याद्वारेच परमेश्वराचा आशीर्वाद निर्माण और हम करतो. देखते उसके बाद परमेश्वर ने इब्राहिम को आशीषित किया. आणि आपण त्याच्यानंतर पाहतो की
देवाने अब्रामाला आशीर्वादित केलं उसे आशीष का मूल बनाया, आणि त्याला आशीर्वादाचं मूल बनवलं, स्रोत बनाया। स्रोत बनवलं। आज आपके और मेरे आशीष का स्रोत इब्राहिम है, आणि आज तुमच्या आणि आमच्या आशीर्वादाचा स्रोत अब्राहम आहे, उसको उगम भी कहा है, आणि त्याला उगम देखील म्हटलेला और आहे। उसके द्वारा आज हम इब्राहिम की संतान गणे गए हैं। आणि त्याच्याद्वारेच आज आपण अब्राहमाची संतान हे गणले गेलो आहोत, हमें अब्राहम की संतान कहा जाता है, आणि आम्हाला अब्राहमाची संतान म्हटलं जातं, विश्वास के व्यक्ति की संतान। विश्वासाच्या व्यक्तीची संतान। यूहन्ना 1 और 12 के अनुसार योहान 1 आणि 12 अनुसार जितनों प्रभु यीशु मसीह पर विश्वास किया उनको विश्वास की संतान, उसकी संतान कहलाने का अधिकार मिल चुका। जितक्यांनी परमेश्वरावरती विश्वास ठेवला आहे तितक्या लोकांना परमेश्वराची संतान म्हणण्याचा अधिकार आहे। विश्वास की संतान, विश्वासाची संतान, विश्वास की बच्चे। विश्वासाचे लेकरं। हाँ, तो इस तरह से इब्राहिम को प्रभु ने आशीषित किया, आणि या प्रकारे परमेश्वराने अब्राहमाला आशीर्वादित उसको केलं, बहुगुणित किया, त्याला बहुगुणित केलं, आशीषित किया, आशीर्वादित केलं, राष्ट्रों का पिता बनाया, राष्ट्रांचा पिता बनवला, और प्रभु की वचन को प्रभु ने उसके जीवन में पूरा किया। आणि प्रभूच्या वचनाला त्याने त्याच्या जीवनामध्ये पूर्ण केलं। लेकिन शर्त ये थी, उसको बलिदान देना पड़ा, परंतु शर्त ही होती की त्याच्यासाठी त्याला बलिदान द्यावं लागलं, उसको कीमत चुकानी पड़ी, आणि त्याला मोल चुकावं लागलं, उसके बच्चे और बहुत तकलीफ पीड़ाओं से उसको जाना पड़ा। आणि त्याचे सर्व लेकरं त्यांना खूप त्रास आणि दुःखातून त्यांना जावं लागलं। ये बड़ी कीमत इब्राहिम को चुकानी पड़ी। मोठा मोल त्याला चुकावा लागला, उसके बाद प्रभु ने उसको आशीषित आणि किया, त्याच्यानंतर परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं, इसलिए तो उसे इब्राहिम का परमेश्वर कहा आणि है, यासाठी तर त्याला अब्राहमाचा परमेश्वर म्हटलं आहे। और वो इब्राहिम का प्रभु हमें आशीष देने वाला है, आणि आज तो अब्राहमाचा प्रभु आम्हाला आशीर्वाद देणार और आहे, वो आपका और मेरा प्रभु है। आणि तो तुमचा आणि माझा परमेश्वर फिर हम आहे। दूसरे व्यक्ति को देखते हैं। आणि आपण आता दुसऱ्या व्यक्तीला पाहणार जब आहोत। इब्राहिम को बच्चा नहीं था तो परमेश्वर के पास उसने प्रार्थना की थी, आणि जेव्हा अब्राहमाला मूल बाळ नव्हतं तेव्हा त्याने त्याच्याकडे प्रार्थना केली, तो इब्राहिम के जीवन में कोई खुशी नहीं थी। तर अब्राहमाच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचा आनंद नव्हता। सारा और इब्राहिम दुखी थे, सारा आणि अब्राहम दुःखी होते, लेकिन परमेश्वर ने उनको बुढ़ापे में खुशी दी, परंतु परमेश्वराने त्यांना म्हातारपणात आनंद दिला। और जो आनंद और जो खुशी है उसका अर्थ होता है इसहाक। आणि जे आनंद आणि खुशी त्याचा अर्थ होतो इसहाक, माने इसहाक इस शब्द का अर्थ होता है खुशी, आनंद। आणि इसहाक या शब्दाचा अर्थ होतो आनंद आणि खुशी। तो प्रभु ने बुढ़ापे में उनको आनंदित किया। तर परमेश्वराने त्यांना म्हातारपणामध्ये आनंदित केलं। अब हम इसहाक के बारे में देखेंगे। आता आपण इसहाकाबद्दल पाहणार मैंने आहोत, कहा कि इसहाक का अर्थ होता है खुशी, आनंद। आणि मी तुम्हाला सांगितलं की इसहाकाचा अर्थ होता आनंद आणि खुशी। परमेश्वर ने इसहाक को भी इब्राहिम के समान आशीषित किया था, परमेश्वराने इसहाकाला देखील अब्राहमाच्या समान आशीर्वादित केलं होतं। और परमेश्वर अब्राहम जिस तरह से प्रभु के भय में और विश्वास के साथ चला, उसी तरह इसहाक भी परमेश्वर के भय और विश्वास में चलता रहा। आणि जशा प्रकारे अब्राहम परमेश्वराच्या भयामध्ये त्याच्या विश्वासामध्ये चालला, त्याच प्रकारे इसहाक देखील त्याच्या भयामध्ये आणि त्याच्या विश्वासामध्ये चालला। तो परमेश्वर ने उसके बच्चे को भी आशीषित किया। तर परमेश्वराने त्याच्या लेकरा बाळांना देखील आशीर्वादित केलं। प्रभु ने इसहाक को भी आशीषित किया। परमेश्वराने इसहाकाला देखील आशीर्वादित केलं। उत्पत्ति 26 में लिखा है, उत्पत्ति 26 मध्ये लिहिलेलं आहे, जब उस देश में माने गरार नामक देश है उसमें अकाल गिरा, आणि जेव्हा त्या देशामध्ये गरार नावाचा देश आहे त्याच्यामध्ये अकाल पडला, उसे अकाल माने दुष्काळ मराठी में कहा है, वहां पर गिरा। आणि जेव्हा त्या ठिकाणी दुष्काळ पडला, तब हर कोई उस प्रांत को छोड़कर, उस गरार को छोड़कर मिस्र में जा रहे थे। आणि तेव्हा सर्वजण त्या प्रांताला सोडून मिसरमध्ये चालले होते। गरार एक शुष्क माने रेगिस्तान का प्रदेश कहा है, आणि गरार म्हणजे एक कोरडी भूमी, रेगिस्तानी भूमी ती आहे, जिसे वाळवंट कहा जाता है, रेगिस्तान को दर्शाता है। आणि त्याला वाळवंट म्हटलं आहे, आणि ते सर्व काही वाळवंटाचं ठिकाण आहे। जो गरार जो देश है पूरा रेगिस्तानी देश था, आणि जे गरार जे देश आहे ते पूर्णपणे वाळवंटाचं देश होतं, और वहां पर पहले ही रेती और रेती वाला प्रदेश है, और अकाल वहां पर गिरा। आणि त्या ठिकाणी ते पहिल्यापासून रेती आणि रेतीवाला देश आहे, त्या ठिकाणी दुष्काळ पडला। और ऐसे में हर कोई अपने अपने परिवार को लेकर मिस्र में जो हरियाली थी
उसकी ओर जा रहे हैं। आणि तेव्हा जेवढे काही ते परिवार होते सर्वजण त्या मिसर देशामध्ये निघले होते और हर कोई अपने अपने परिवार को लेकर वहां जा रहा था। आणि तेव्हा त्या ठिकाणी सर्व जे काही परिवार घेऊन त्या ठिकाणी ते मिसरला निघाले उस समय इसाक की पत्नी रिबिका और वो लोग वहां पर रह रहे आणि थे त्या समयी इसाकाची पत्नी रिबिका त्या ठिकाणी राहत होती और वो भी सोच रहे थे। इसाक से उसने कहा सब लोग जा रहे, क्यों ना हम भी मिस्र चले जाए। आणि त्या ठिकाणी त्याने इसाकाला म्हटलं की सर्वजण चालले आहे आपण पण मिस्रामध्ये जाऊया क्योंकि हम यहाँ भूखे मरने से अच्छा है वहां पर जाकर रोटी है, हरियाली है, वहां जाए। कारण की आपण इथं उपाशी मरण्यापेक्षा तिथे सर्व काही हिरवळ आहे आणि तिकडे खायला देखील आहे आपण तिकडे जाऊया। तो उस समय वो कहता है कुछ समय के लिए हम प्रार्थना करेंगे और परमेश्वर से पूछेंगे। आणि त्या ठिकाणी तो त्याच्या बायकोला म्हणतो की आपण या ठिकाणी प्रार्थना करूया आणि परमेश्वराला विचारूया। अब यहाँ पर कुछ हरियाली नहीं थी, सब जगह रेगिस्तान था और ऐसे प्रदेश में अकाल गिरा है। तो ऐसे ही प्रदेश में वो प्रभु से प्रार्थना करता है। आणि त्या ठिकाणी सर्व काही दुष्काळ पडला होता तिथे हिरवळ काहीच नव्हती आणि अशाच ठिकाणी तो बसून प्रार्थना करत आहे। तब परमेश्वर ने उससे कहा आणि तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटलं लोग जा रहे तो जाने दे, लोक चालले आहेत तर त्यांना जाऊन दे लेकिन तू यहीं पर निवास करके रहना, परंतु तू याच ठिकाणी निवास करून राहा क्योंकि मैं तुझे यहीं पर आशीष देने वाला हूँ। कारण की मी तुला याच ठिकाणी आशीर्वाद जो देणार आहे। सूखी भूमि थी, आणि जी कोरडी भूमी होती कोई पानी नहीं था, आणि तिकडे पाणी नव्हतं फसल तो मिलेगी नहीं। आणि तिकडे पीक देखील नव्हतं। अगर पानी नहीं तो फसल कहाँ से आएगी? आता तिकडे पाणी नाही तर पीक कुठून लेकिन उगवणार? फिर भी परमेश्वर कहता है देख तेरे आंखों से जो दिखता है उसको ना देख, लेकिन तेरे दिल से मैं कह रहा हूँ जो दिल की बात है उसको सुन। आणि परमेश्वर त्या ठिकाणी त्याला म्हणतो की हे पहा जे तुझ्या डोळ्याने तुला दिसत नाही ते तू पाहू नको, परंतु जे तुझ्या हृदयाने तुला दिसत आहे ते तू पहा। तब उसने प्रभु से प्रार्थना की। आणि त्या ठिकाणी तेव्हा त्याने परमेश्वराजवळ प्रार्थना केली परमेश्वर ने कहा यही ठहरे रहे। आणि परमेश्वराने त्यांना म्हटलं की याच ठिकाणी तू थांब। तब परमेश्वर की बात को उसने अपनी पत्नी सारा से कहा। आणि तेव्हा परमेश्वराने जे काही त्याला सांगितलं ते त्याने त्याच्या बायकोला सांगितलं हाँ क्षमा कीजिए, रिबिका से कहा। आणि त्याने रिबिकाला सांगितलं तब इन दोनों ने प्रार्थना की आणि त्या ठिकाणी त्यांनी दोघांनी प्रार्थना केली और वहीं रुके रहे। आणि ते त्याच ठिकाणी थांबले। पहली बात परमेश्वर ने उनको रुकने के लिए कहा। पहिली गोष्ट म्हणजे परमेश्वराने त्यांना थांबायला सांगितलं दूसरी बात कही आणि दुसरी गोष्ट म्हणजे उनको वहां पर बोने के लिए कहा। आणि त्या ठिकाणी त्यांना पेरायला सांगितलं। तो पहली बात रुकना और दूसरी बात वहीं पर बोना। पहिली गोष्ट म्हणजे ते थांबणं आणि दुसरी गोष्ट मध्ये त्या ठिकाणी पेरणं। अब इन कठिन परिस्थिति में पानी नहीं है और अकाल गिरा है और अकाल में कोई बोता है क्या? आणि या कठीण परिस्थितीमध्ये तिकडे पाणी नाहीये, दुष्काळ पडलाय आणि दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कुणी पेरणी करतं का? अगर कोई किसान मुझे सुन रहा है तो कोई इस बात को हाँ नहीं कहेगा। जर कोणता शेतकरी मला ऐकत आहे तो नक्कीच हा म्हणणार नाही। तो कोई भी अकाल गिरा है और कोई जो होशियार शेतकरी है या होशियार किसान है वो कभी बोता नहीं है। आणि तो जो कोणता हुशार शेतकरी असन तो कधीच दुष्काळामध्ये पेरणी करणार नाही। लेकिन परमेश्वर का काम ये हमारे तरीके से नहीं लेकिन उसकी तरीके से होता है। परंतु परमेश्वराचं जे काम आहे ते आमच्या विचाराने नाही तर त्याच्या विचाराने होतं। और हमेशा परमेश्वर हमें ऐसे ही काम करवाता है जो हमारे समझ से परे है। आणि परमेश्वर आम्हाला नेहमी तोच काम करू इच्छितो जे त्याच्या विचारांमध्ये आहे। हमारे विचार से परे हमें समझ में नहीं आता ऐसा कार्य प्रभु हमको करवाता। आम्हाला ते समजत नाही, आमच्या विचारात देखील ते परे आहे असे काम परमेश्वर आमच्याकडून करून घेतो। और प्रभु ने भी ऐसा कठिन काम उससे कहा आणि परमेश्वराने देखील त्याला असं कठीण काम करायला लावलं। अब उसने कहा देखो हमको तो रुकना है। आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याला म्हटलं की हे पहा आम्हाला तर थांबायची आहे। और फिर रुकना ही नहीं, परमेश्वर ने कहा बोना है। आणि त्या ठिकाणी त्याने म्हटलं की आम्हाला फक्त थांबायचं नाही तर आम्हाला त्या ठिकाणी पेरणी देखील करायची आहे। तब ये दोनों भी वहां पर बो रहे हैं। आणि त्या ठिकाणी दोघं थांबले आणि पेरणी करत होते। तब लोग जाने वाले लोग देखकर हंस रहे। आणि जाणं येणारे जे लोक होते ते त्यांना बघून हसत होते। वो मिस्र की ओर हरियाली की ओर जा रहे हैं। आणि त्या ठिकाणी ते मिस्रकडे जात आहे जिथे हिरवळ आहे। और ये लोग जाने वाले लोग देखकर हंस रहे, अरे ये मूर्ख इंसान। आणि जाणारे लोक त्यांच्याकडे बघून हसत आहे आणि म्हणत आहे हे पहा मूर्ख मनुष्य। इस रेगिस्तान में इस अकाल में ये लोग बो रहे हैं। या दुष्काळामध्ये या वाळवंटामध्ये हे पेरणी करत आहे। अरे इनको क्या मिलने वाला है? अरे यांना काय मिळणार आहे? ये मूर्ख है, अब ये मर जाने वाले हैं। हे मूर्ख मनुष्य आहे आणि हे मरणार आहे। इनको जान प्यारी नहीं लगती। आणि यांना यांचा जीव
प्रेमळ नाही वाटतं. और वो लोग हंसकर चल रहे थे. आणि त्या ठिकाणी ते हसून निघून गेले. बहुत से लोगों ने उनका उपवास किया. आणि त्या ठिकाणी खूपशा लोकांनी त्यांची उपहास केला. और फिर अंत में क्या हुआ है? आणि शेवटी त्यांना काय झालं? इन तमाम कठिन परिस्थितियों में उन्होंने परमेश्वर की आज्ञा को पालन किया है. ह्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेचं पालन केलं आहे. परमेश्वर ने उसी साल परमेश्वराने त्याच वर्षी ऐसा चमत्कार कर दिया. असा मोठा चमत्कार केला. अकाल जिस जगह पर था दुष्काळ ज्या ठिकाणी होता वहां पर उन्होंने बोया. आणि त्या ठिकाणी त्यांनी पेरणी केली. केवल वही लोग थे, इसहाक और रिबेका, उन्होंने वहां पर बोया था. फक्त तेच लोक होते, इसहाक आणि रिबेका, त्यांनी त्या ठिकाणी पेरणी केली होती. और ऐसे कठिन भूमि में आणि अशा दुष्काळ भूमीमध्ये परमेश्वर ने 100 गुना फसल वहां पर आणि परमेश्वराने 100 पट पीक त्यांना दिलं. हालेलुया. हालेलुया. 100 गुना फसल. 100 पट पीक. अब अगर कोई किसान है तो वो समझ जाएगा. आणि आता कुणी शेतकरी असेल तर त्याला समजेल. अगर कोई जमीन बंजर है, कठिन है, आणि आता जर कोणची जमीन आहे ती दुष्काळी आहे, तिकडे पाणी नाहीये, नापीक है, ना पीक आहे, वहां पर कोई फसल नहीं आती, आणि त्या ठिकाणी कुठलाही पीक उगवत नाही, तो अगर आप उसको एक साल में अगर उसके ऊपर कोई अनाज बोते हैं, आणि जर तुम्ही एका वर्षामध्ये तिकडे काही पेरता, तो उसे पहले साल में 30 गुना फसल आती तर है. त्याला पहिल्या वर्षी 30% पीक मिळतं. दूसरे बार 60%, दुसऱ्या वर्षी 60% पीक मिळतं. फिर तीसरे साल 90%, आणि तिसऱ्या वर्षी 90% या पीक 100%. या 100% मिळतं. लेकिन ऐसा नहीं हुआ. परंतु असं झालं नाही. परमेश्वर ने इस गणित को, इस पूरे लॉ ऑफ हार्वेस्ट माने जो कटनी का समय जो है, ऋतु है, उसको ही बदल दिया. आणि परमेश्वराने जे काही कापणीचा जो ऋतू आहे, जे नियम आहे, तोच परमेश्वराने Yes, मोडून yes. टाकला. लॉ ऑफ हार्वेस्ट माने ऋतु जो फसल का नियम, उसको ही परमेश्वर ने बदल दिया. आणि परमेश्वराने काय केलं? जे ऋतूचा जो नियम आहे तेच परमेश्वराने बदलून टाकला. जो फसल होती है उसका पूरे नियम को परमेश्वर ने बदलाव कर दिया. जे पीक असतं त्याचे जे नियम असतं ते सर्व त्याने बदलून टाकलं. परमेश्वर ने उस साल उस ऋतु को ही परमेश्वर का चमत्कार करके दिखा दिया. आणि परमेश्वराने त्याच वर्षी त्या ऋतूमध्ये परमेश्वराने मोठा चमत्कार करून दाखवला. और उस साल परमेश्वर ने 100 गुना फसल उनके लिए लाई. आणि त्या वर्षी परमेश्वराने त्यांच्यासाठी 100 पट पीक वो फसल देने वाला परमेश्वर है. आणि तो पीक देणारा परमेश्वर आहे. वो सारा फसल उसी के हाथ में है. आणि सर्व पीक त्याच्या हातामध्ये आहे. उसने सारा लॉ ऑफ हार्वेस्ट कहा है, जो हंगाम जो कहा है, वो जो पीक कहा है, उसका जो फसल का हंगाम पूरा बदल दिया. आणि जो नियम त्याला म्हटलं गेला आहे, जो हंगामाचा जो Yes. दिवस आहे, ते परमेश्वराने सर्व काही बदलून टाकलं. परमेश्वर कुछ भी कर सकते हैं. परमेश्वर काहीही करू हो शकतो. सकता है आपके परिवार में आज तनख्वाह नहीं आ रही है. असं देखील होऊ शकतं की तुमच्या परिवारामध्ये आज तुमचा पगार येत नसेल. लॉकडाउन की वजह से कोई काम नहीं है, कोई रोजगार नहीं है, लॉकडाऊन मुळे तुम्हाला कुठलंही काम नाहीये, तुम्हाला पगार नाहीये, और बहुत सारी तकलीफ और पीड़ाओं से आप गुजर रहे हैं. आणि पुष्कळ दुःख आणि त्रासामधून तुम्ही चालला असता. लेकिन परमेश्वर के लिए कोई भी चीज असंभव नहीं है. परंतु परमेश्वरासाठी कुठलीही गोष्ट असंभव नाही. हर चीज को, असंभव चीज को संभव करने वाले तो परमेश्वर है. प्रत्येक असंभव गोष्टीला संभव करणारा असा परमेश्वर आहे. और परमेश्वर ने वही किया आणि परमेश्वराने तेच केलं और उसको आशीषित किया. आणि त्याने त्याला आशीर्वादित केलं. इतना फलद्रूप किया. इतकं फलद्रूप त्याला केलं. परमेश्वर ने उसी साल उसको आशीष का स्रोत बनाया. आणि परमेश्वराने त्याच वर्षी त्यांना आशीर्वादाचं स्रोत बनवलं. ये आशीष देने वाला परमेश्वर, आणि हा आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. इब्राहिम का परमेश्वर, अब्राहमाचा परमेश्वर, इसहाक का परमेश्वर. इसहाकाचा अब हम परमेश्वर. याकूब के परमेश्वर के आता बारे में. आपण याकोबाच्या परमेश्वराकडे घेऊया. हम जानते हैं इसहाक को 2 बच्चे हुए, आणि आपल्याला माहित आहे इसहाकाला 2 मुले झाले. और पहला का नाम एसाव और दूसरा छोटा था उसका नाम याकूब. पहिल्याचं नाव एसाव आणि दुसऱ्याचं नाव याकूब. और याकूब का अर्थ होता है फंसाने वाला, आणि याकूब ह्याचा अर्थ होतो की फसवणारा, धोखेबाज. धोका देणारा. और उसके नाम के अनुसार उसका चरित्र बनते रहा. आणि त्याच्या नावानुसार त्याचं चरित्र देखील घडत गेलं. हमेशा उसने धोखा और धोखा ही दिया. आणि नेहमी त्याने फसवलंच पहले होतं. बार आशीष के लिए धोखा दिया,
सर्वात पहिलं त्याने आशीर्वादासाठी फसवलं. जो पहलौठा है, प्रथम जो आशीष है, उसने अपने भाई की छीन ली। प्रथम जो आशीर्वाद होता तो त्याने त्याच्याकडून हिसकावून घेतला, त्याच्या भावाकडून. फिर हम आगे देखते हैं तो हर समय उसने अपने जीवन में धोखा और धोखा ही दिया है। मग आपण पुढे पाहतो त्याच्या जीवनामध्ये त्याने प्रत्येक ठिकाणी फसवणं आणि फसवणूकच केली अब आहे. वो थक हार कर अब प्रभु के चरणों में आया। आणि आता तो थकून भागून परमेश्वराच्या चरणापाशी पडला आहे. उसने कहा, परमेश्वर, मैंने हर समय किसी को ना किसी को धोखा दिया है आणि तो म्हणतो की परमेश्वर, मी प्रत्येक समय कुणाला ना कुणाला तरी फसवला आहे. और मुझको भी धोखा हुआ है। आता मी देखील फसलो आहे. प्रभु, मुझे आशीष चाहिए। परमेश्वर, मला आशीर्वाद पाहिजे. बिना आशीष के मैं आगे नहीं बढ़ सकता। बिना आशीर्वादाचं मी पुढे जाऊ शकत नाही. उस समय उसने परमेश्वर की सामर्थ्य से युद्ध किया त्या समय त्याने परमेश्वराच्या सामर्थ्याने युद्ध केलं. और परमेश्वर के सामर्थ्य से मैंने स्वर्गदूत से मल्लयुद्ध किया आणि परमेश्वराच्या सामर्थ्याने म्हणजे त्याने स्वर्गदूतासोबत युद्ध केलं. और उसने उस झगड़े के द्वारा और युद्ध करके तो आशीष प्राप्त की। आणि त्याने त्या युद्धाच्या द्वारा त्याने परमेश्वराकडून आशीर्वाद मिळवला. उसने एक बड़ा मल्लयुद्ध वहां पर किया आणि त्या ठिकाणी त्याने एक मोठा युद्ध केलं. और प्रभु से कहा, मुझे जब तक तो आशीष देगा नहीं, मैं तुझे छोड़ूंगा आणि नहीं। त्याने परमेश्वराला म्हटलं, जोपर्यंत तू मला आशीर्वाद देत नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. तब परमेश्वर ने कहा, ठीक है, आज के बाद तुझे याकूब नहीं लेकिन इस्राएल कहेंगे। तेव्हा परमेश्वराने त्यांना म्हटलं की ठीक आहे, आजपासून तुला याकूब नव्हे तर तुला इस्रायल म्हणतील. याकूब माने धोखेबाज, याकूब म्हणजे फसवणारा, लेकिन इस्राएल माने परमेश्वर की पुत्र, परमेश्वर की संतान, परंतु इस्रायल म्हणजे परमेश्वराचा पुत्र, परमेश्वराची संतान, राजपुत्र। राजपुत्र. तो वो राजपुत्र बना आणि तो ठिकाणी राजाचा पुत्र बनला. और उस दिन से उसे आशीष और आशीष मिलती आणि गई। त्या दिवसानंतर त्याला आशीर्वाद आणि आशीर्वाद मिळत गेला. परमेश्वर उसके साथ था। परमेश्वर त्याच्या सोबत होता. उत्पत्ति 30 अध्याय और 30 पद से आगे अगर हम पढ़ेंगे उत्पत्ती याचा 30 अध्याय आणि 30 वचनाच्या पुढे जेव्हा आपण पाहतो, तो उसका जो ससुर था उसका नाम था लाबान। आणि त्याचा जो सासरा होता त्याचं नाव होतं लाबान. याकूब लाबान के भेड़ बकरियां चराता था याकोब लाबानाची शेड्या आणि मेंढरे चरत होता. और अब समय आ चुका था, अब वो अपने परिवार में माने एसाव और अपनी माँ उसके पास जाना चाहता था। आणि आता समय आला होता, तो त्याच्या परिवाराकडे म्हणजे एसाव आणि त्याच्या आईकडे तो जाऊ इच्छित होता. अपने जिस देश से वे आया था उसकी ओर लौटने का समय आ चुका था। तो ज्या देशामधून आला होता त्या ठिकाणी परत जाण्याचा समय आला होता. तब उसने कहा, लाबान माने अपने ससुर से कहा कि अब मैं मेरे देश को वापस लौटना चाहता हूँ। तेव्हा त्याने लाबान त्याच्या सासऱ्याला म्हटलं की आता मी माझ्या देशाला परत जाऊ इच्छितो, तो मेरी मजदूरी मुझे दे दे। तर मला माझी मजदूरी तू दे. तब लाबान और उसके बीच में कुछ करार हो गया। आणि तेव्हा लाबान आणि त्याच्यामध्ये काही करार झाला. तो लाबान कहता है, ठीक है, मैं जानता हूँ तेरे कारण मुझे भी प्रभु ने आशीषित किया है। तेव्हा लाबान त्याला म्हणतो की ठीक आहे, तुझ्या कारणामुळे मला देखील परमेश्वराने आशीर्वादित तो केला तेरी आहे. मजदूरी जो भी है, इस भेड़ बकरी के बीच में से कुछ झुंड को तो अलग करके ले जा। तर तुझी जी काही मजदूरी आहे, शेडे मेंढरे वेगळे करून तू ते घेऊन जाऊ शकतो. तो उसने कहा, ठीक है, इन झुंड के बीच में जो चित कब्रे है, काले और सफेद दाग वाले, वो जो भेड़ बकरियां वो मेरी होगी। आणि त्या ठिकाणी याकोब त्याला म्हणतो की ठीक आहे, या ठिकाणी जे शेडे मेंढरे त्यांच्यावरती काळा पांढरा धब्बा आहे ती माझे असतील, और बाकी की जो काली है तुम्हारी हो जाए, आणि बाकीची जी काळ्या आहेत ती तुमची आहे. और ये मैं कल इसको जाकर झुंड में से जो काले और सफेद दाग वाली भेड़ बकरियों को अलग करूंगा और वो मेरी रहेगी। आणि उद्या जाऊन मी जे शेडे मेंढरे आहे त्यांच्या अंगावरती काळा आणि पांढरा धब्बा आहे ती मी घेऊन साईडला करून ती माझी होती. फिर लेकिन लाबान ने रात को अपने बेटों को बुलाकर कहा, देखो जो भी काली और सफेद दाग वाली जो भेड़ बकरियां उनका झुंड अलग करके उनको दूर ले जाओ, क्योंकि याकूब को वो नहीं मिलनी चाहिए। आणि त्या ठिकाणी लाबान काय करतो, त्यांच्या मुलांना बोलून तो जे काही काळ्या आणि पांढरे शेडे मेंढरे होते तो त्यांना सांगतो की हे घेऊन तुम्ही लांब घेऊन जा आणि त्या याकोबाच्या हाती ते लागले देखील नाही पाहिजे, और उसको मजूरी नहीं मिलनी चाहिए, आणि त्याला मजुरी देखील मिळाली नाही पाहिजे, और हमारे पास गुलाम रहना चाहिए, आणि तो अजून काही वर्ष आमच्याकडे गुलाम राहिला पाहिजे. और ये धूर्तता उसके साथ उन्होंने की, आणि हा धूर्तपणा त्यांनी त्यांच्या सोबत केला. याकूब को ये समझ में आया। आणि याकोबाला हे सर्व काही समजलं. उस दिन स्वर्गदूत
उसके पास मिलने के लिए आया। आणि त्या ठिकाणी त्या दिवशी स्वर्गदूत त्याच्यापाशी येऊन त्याला भेटण्यासाठी परमेश्वर आला. उसके साथ था। परमेश्वर त्याच्या सोबत होता उसने कहा याकूब डर मत, आणि त्या ठिकाणी त्याने म्हटलं की याकोबा घाबरू नको, मैं जो बताता हूँ वही करना। मी जे सांगत आहे तेच तू कर. अब इन भेड़ बकरियों को लेकर तू जंगल में चराने के लिए ले जाया आता करना। हे शेड मेंढर घेऊन तू जंगलामध्ये घेऊन त्यांना चारण्यासाठी ने. अब मैं जो बताता हूँ वही करना। आता मी जे सांगत आहे तेच तू कर. उसने कहा बादाम का जो पेड़ है उसकी डालियों को काट कर लाना। आणि त्या ठिकाणी त्याने म्हटलं की जे बदामाचं जे झाड आहे त्याची फांदी कापून तू माझ्याकडे आण और उसको सफेद और काला और चितकबरा सफेद और काला बनाकर ये इन डालियों को जहां बकरियां भेड़ बकरियां पानी पीती है उस झरने में रखना। आणि त्या ठिकाणी परमेश्वराने त्याने म्हटलं की ते फांदीला तू काळा आणि पांढरा कलर लाव आणि ज्या ठिकाणी ते शेडे आणि मेंढरे विहिरीजवळ पाणी पितात त्या ठिकाणी ते तू लाव. इनको काटना और वो सफेद और काली दिख जाएगी। आणि या फांदीला तू काप आणि त्यांना ते पांढरी आणि काळी दिसेल. और ये सफेद और काली जब हो जाएगी उनके अंदर का उनका छिलका निकालना, इस कारण वो काली और सफेद दिख जाएगी। आणि जे काही ते काळा पांढरा कलर आहे त्या कारणाने ते काळे आणि पांढरी ते दिसेल त्यांना. उसका छिलका निकालना तो उसके कारण वो काली और सफेद दिख जाएगी। आणि त्याचं तू सालपाट काढ जेणेकरून त्याच्यामुळे ते काळं आणि पांढरं ते दिसेल, साल दिसेल. हाँ, तो फिर वो सिर्फ झरने के सामने माने जहाँ भेड़ बकरियां पानी पीती है उसके सामने रखना। आणि ज्या ठिकाणी ते शेरडे मेंढरे पाणी पितात बरोबर त्यांच्या समोर तू ते ठेव. अब ये क्या होता था, आणि आता काय होत होतं, जब ये बच्चे देने पर आती थी, ये जो भेड़ बकरियां जो मादी भेड़ बकरियां होती थी वो जो पानी पीने आती थी, आणि जेव्हा ते मादी शेरडे मेंढरे जे होते जेव्हा ते प्रसूतीला येत होते, जेव्हा ते पाणी प्यायला ते त्या ठिकाणी यायचे, तो वो जो डालिया सफेद और काली डालिया को देखकर पानी पीती थी। आणि त्या ठिकाणी ते काळी आणि पांढरी जी फांदी होती त्याला बघून ते शेरडे आणि मेंढरे पाणी पित होते. और जब बच्चे देते थे, आणि जेव्हा ते प्रसूती करत होते, जेव्हा ते पिल्ल देत होते, हाँ, बच्चों को जन्म देते आणि थे, जेव्हा ते पिल्लाला जन्म देत होते, तो जो बच्चा पैदा होता था आणि जे काही पिल्ल ते प्रसूत जन्म द्यायचे वो सब काले और सफेद होते थे। आणि ते सर्व काही काळे आणि पांढरे व्हायचे. अब ये इस कारण उसका झुंड काला और सफेद बढ़ने लगा। आणि या कारणामुळे त्याचा जो झुंड होता ते वाढत आणि वाढत गेला. और जो दष्टपुष्ट माने मजबूत भेड़ बकरियां थी उन्हीं के सामने ये जो काली और सफेद चितकबरी ये डालिया वो रखता था। आणि जी धष्टपुष्ट जे बकऱ्या होत्या त्याच्या समोर ते काळा आणि पांढरा ते ठेवत होता. और जो कमजोर और ऐसे कमजोर की जो भेड़ बकरियां होती थी उसके सामने वो डालियों को नहीं रखता था। आणि जी असे कमजोर भेडे होते त्यांच्या समोर ते असं ती फांदी तो ठेवत नव्हता. इस कारण जो बच्चे पैदा होते थे और दष्टपुष्ट जो मादियां होती थी भेड़ बकरियां होती थी उनके बच्चे दष्टपुष्ट बच्चे हो जाते थे. आणि या कारणामुळे जे मादी जे ज्यांच्यामध्ये कमजोर होते त्या कारणामुळे त्याला फांदी बघण्यामुळे ते एकदम धष्टपुष्ट ते होत होते. जो मजबूत और दष्टपुष्ट मादियां थी उनके सामने वो डालियां रखी जाती थी, इसलिए जो बच्चे भी पैदा होते थे वो भी दष्टपुष्ट आणि जी धष्टपुष्ट जे माद्या होत्या त्यांच्या समोर ते लाकूड ठेवलं जायचं आणि त्याच्यामुळे देखील ते लेकरं देखील त्यांचे धष्टपुष्ट व्हायचे. और जिनके सामने जो कमजोर मादियां थी, कमजोर भेड़ बकरियां थी, उनके सामने ये डालियां नहीं रखते थे, इसलिए बच्चे भी कमजोर होते थे. आणि जी कमजोर मादी होती त्यांच्या समोर हे ठेवले जात नसे जेणेकरून त्यांचे लेकरं देखील कमजोर व्हायचे. हाँ, तो इस तरह से जो ये परमेश्वर ने दिया हुआ ज्ञान इसको इस्तेमाल कर याकूब धनवान बना. आणि या प्रकारे परमेश्वराने जे त्याला ज्ञान दिलं त्याचा उपयोग करून तो धनवान झाला. और ये जो डालिया है और उस पानी में रखना ये एक आत्मिक अर्थ को दर्शाता. आणि ही जी फांदी आहे त्याला त्या पाण्यामध्ये ठेवणं हे आत्मिक गोष्टीला दर्शवितं. ये डालिया है ये सलीब को दर्शाती है. आणि ही जी फांदी आहे ती क्रूसाला दर्शविते. ये जो लकड़ी की डालिया ये सलीब को, यीशु मसीह के सलीब को दर्शाती है. आणि ही जी लाकडाची जी फांदी आहे ती येशू ख्रिस्ताच्या क्रूसाला दर्शविते. और भेड़ बकरियां जो है हम सब है. आणि जी शेरडे मेंढरे आहेत ते आपण आहोत. ये चर्च है, हम सब लोग आत्माएं उसको दर्शाई गई है. ही मंडळी आहे ही सर्व आत्मा त्याला दर्शविते. और जो जलाशय है वो चर्च है. और जब हम परमेश्वर के वचन को सुनने के लिए, परमेश्वर के वचन को ग्रहण करने के लिए आते हैं, आणि जलाशय जे चर्च आहे जेव्हा आपण सर्वजण मंदिरामध्ये येतो परमेश्वराचं वचन ग्रहण करण्यासाठी,
अब ये जो कुंड है ये चर्च को दर्शाता है। आणि आता जे हे कुंड आहे ते चर्चला दर्शवितं जो पानी का झरना है वो चर्च को दर्शाता है। आणि जे पाण्याचं झरणा आहे ते चर्चला जब दर्शवितं वो आत्माएं वहां पर पानी पीने के लिए माने परमेश्वर के वचन सुनने के लिए आती है, आणि जेव्हा ते आत्मा पाणी पिण्यासाठी म्हणजे परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी त्या ठिकाणी तो येतं वो उस लकड़ियों को जब पानी पीते समय वो देखते हैं, आणि जेव्हा ते पाणी पितात ते त्या फांदीला पाहतात तब सलीब को देखने के समान हो जाता है आणि तेव्हा ते क्रूसाला पाहिल्यासारखं ते होऊन जातं और वो दर्शन, क्रूस का दर्शन उनके जीवन में उतर जाता है। आणि ते क्रूसाचं दर्शन त्यांच्या जीवनामध्ये उतरलं जातं यही प्रिंसिपल उन भेड़ बकरियों के साथ हुआ था, वो हमारे साथ होता है। आणि हाच नियम त्या शेरड्या मेंढ्यांसोबत झाला आणि तोच नियम आपल्या सोबत देखील होतो. आप और हम प्रभु की भेड़ बकरियां हैं। तुम्ही आणि आम्ही परमेश्वराचं शेरडे मेंढ्या आहोत. आप और हम प्रभु की उस स्वर्ग राज्य की झुंड है जो हमें चराता है, वही हमारा शेपड़ है, हमारा चरवा है। तुम्ही आणि आम्ही त्या स्वर्गीय पित्याचं झुंड आहोत, आम्ही त्याचे शेरडे मेंढ्या आहोत, त्याचे कडप आहोत. तोच आम्हाला चरवितो हिरव्यागार कुरणामध्ये और वो हमारा सच्चा चरवा है। आणि तोच आमचा मेंढपाळ आहे. इसलिए हम यहाँ पर देखते इस तरह से याकूब परमेश्वर ने उसको आशीष की, आणि या प्रकारे आम्ही पाहतो की परमेश्वराने याकोबाला आशीर्वादित केलं. इसलिए वो अब्राहम माने इब्राहिम, इसाक और याकूब का परमेश्वर इस नाम से जाना गया। आणि यासाठीच तर तो अब्राहम, इसाक, याकोबाचा परमेश्वर या नावाने ओळखला जातो. वो हमारा और आपका परमेश्वर है। तो तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. उसने जिस तरह से इब्राहिम, याकूब और इब्राहिम, इसाक और याकूब को आशीषित की, त्याने ज्या प्रकारे अब्राहम, इसाका आणि याकोबला आशीर्वादित केलं वैसे ही हमको भी आशीषित त्याच किया। प्रकारे तो आम्हाला देखील आशीर्वादित ऐसी करणार जगह आहे. में सेवकाई करने के लिए कहा, अशा ठिकाणी सेवकाई करायला लावली. वहां पर कोई आत्मा नहीं थी, त्या ठिकाणी कुठलीही प्रकारची आत्मा नव्हत्या सब जगह अकाल ही अकाल आणि था। त्या ठिकाणी सर्व जागी दुष्काळच दुष्काळ और होता. शून्य परिस्थिति से खुदा ने हमको कहा, आणि शून्य परिस्थितीतून परमेश्वराने आम्हाला सांगितलं और शून्य से ही प्रभु ने इस कलीसिया को बनाया। आणि शून्यातूनच परमेश्वराने या मंडळीला बनवलं आहे. आज परमेश्वर की दया से हमारे पास बहुत सारी भेड़ बकरियां हैं, आणि आज परमेश्वराच्या कृपेमुळे आमच्या जवळ खूप सारे शेरडे मेंढरे आहेत, माने आत्मा है। म्हणजे आत्मा आहेत. लगभग 7 अलग अलग ब्रांच चर्चेस है जवळजवळ आमचे 7 ब्रांच चर्चेस आहेत. और खुदा इस मिनिस्ट्री को बढ़ा रहा है, आणि परमेश्वर ह्या मिनिस्ट्रीला वाढवत आहे क्योंकि वो आशीष देने वाला परमेश्वर कारण है। की तो आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. वही इब्राहिम, इसहाक और याकूब का आणि परमेश्वर, तोच अब्राहम, इसाक, याकोबाचा परमेश्वर आहे. उसने इस चर्च को बढ़ाया आणि त्याने ह्या चर्चला वाढवलं और इस 10 साल तक हमारा सहायता किया। आणि पूर्ण 10 वर्ष त्याने आम्हाला सांभाळलं. वही हमारा एबेनेजर है। आणि तोच आमचा एबेनेझर आहे. एबेनेजर इसका अर्थ मार्गदर्शक, एबेनेझर याचा अर्थ होतो की मार्गदर्शक, चलाने वाला, चालवणारा, मार्ग को दिखाने वाला। मार्ग दाखवणारा. तो प्रभु करो आपके जीवन में प्रभु आगे भी वो एबेनेजर बन के रहे तर प्रभु करो की तुमच्या जीवनामध्ये देखील पुढे तो एबेनेझर बनून चालो और हमारे चर्च के लिए भी मार्गदर्शक बने। आणि आमच्या चर्च साठी देखील तो एक प्रभु मार्गदर्शक आपको ठरो. बहुत बहुत आशीष करे। प्रभु तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आइए दे. यहाँ पर हम रुकते हैं या ठिकाणी आपण थांबूया यीशु के नाम से। येशूच्या नावामध्ये. आमीन। आमेन. आमीन। आमेन.